उमा हा बोलली बरेच दिवस झाले आपण फिरायला गेलो का कुठं? काय फिरायला जायचं बे? उगा मोबाईल बघत बसायचं. खाऊ जरा मला मागून जायचे बघ टाइम आपल्याला एवढं नक्की खाली की जाऊ मागून सगळेजण. तुला तर खायच सायकल लागतं कधी बी खायचं खायच करतो. अरे आधी फोटो मागून येतो मला. काय करतो आपण जाऊ फिरायला जाऊ चला. अरे जाऊ म्हणा, जायची कुठं मला? अरे तेवढं जंगल खातं आहे की भया आपलं तिथं जाऊ चला तिथं जाऊ जंगल खात्याला. अरे हो मन काय जागा, चला जाऊ. आलं बघ याला तर बघलं तो दुकानाचा तिथंच फिरायला आहोत. काम नाही करायचं. बॅकग्राऊंड चांगले येते फोटोला. आपण इथं फोटो काढू. चला त्या झाडाच्या पलीकडे भारी आहे उभे यायचे. अरे बघून चला बरं खूप इचकडा इथं. अरे वाढले रे जंगल खायला इथं हाकले मग काय ए चल तुला आता टायमावर चाली का नाही? अरे वा वा. ह्या पट्ट्या अरे रोम्या हे काय केलंस? काय दिलं तिच्या? अरे असल्याला काही होईना चला गुन्हा नको. यार असते बुत्त बित्त काय दिलं तर ते चल. बापरे ते काय असते लाताकाला मारल्या रे. काही दिवसापूर्वी इथं काही घटना घडली होती अशी इथे. अरे काय रे ना ए ओमा. अरे भाऊ इथं काही जागा बरोबर थोडी दिसाली रे जाऊ तर चला आपण परत. ए चल काही राहिना चल गुन्हा ना फोटो काढून जाऊ घरला चला. चला काय म्हणा चला. काय तर हा हा पोच बाई माझी फोटो कोण काढला आता? सेल्फी घे चल चला. दिसलं काय? ओके राईट. चला बघ. पाचोळा झाला गोळा वाराही शांत आहे निष्पर्ण उभे हे झाड पान पान शोधत आहे सावल्याता कसली माया. नको
काय झालं? अरे तुम्हाला काय माहिती आहे की नाही पोट? आम्हाला काय माहित नाही बा काय झालं. अरे ते मी त्याच्या घरातून आलो आता, त्याच्या घरचे परेशान हुडकाले त्याला. अरे ते रात्री शेताकडे निघाले म्हणा, शेती पोहोचल नाही म्हणा. शेतकरी त्याच्या बाजूच्या शेताच्या फोन लावलो. काय झालं सर असं? वाटतच काय झाली की घरी आले नाही ते रात्रीपासून काय. म्हणलो होतो की हो जाऊ नका म्हणून, ते लिंबाला हे केल्यानं झाले असं. तसं काय काय ना उपास लागून ना काही म्हणू नका त्याला, असं कुठं केलं असेल. मला तेव्हाच म्हणलं होतं मी, मला काहीतरी नाराज मागे झाले ना, तुम्हाला चला म्हणल्यावर तुम्ही ऐकलं नाही माझ्या घरला. तेव्हा तुम्हाला सांगलं होतं तरी पण. हे सगळं सोडा, चला आपण देवाचा मुद्दा होता. कार्तिक 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 आता नाईट बी गेली बघा. गावामध्ये कोणा काय पत्ता घेणं का पत्ता घेणं लय बेकार होतं की. घरला तिला आधी नाराज होऊ नको, ते झालं ते झालं. समोर काय करायचं सांग. काय करावं मला तर काहीच समजणार तरी. अरे काय भानगड आहे, कळू तरी द्या मला. आम्हाला बी कळतंय काय झालं ते. हे सगळं झालंय बघा आमच्या सोबत. अरे बाप, एवढं सगळं झाले. मग काय ना, गावात तर अजून थोडं बी कळालं नाही. थोडं जरी गावामध्ये पत्ता लागला तर काय होईल काहीच माहित नाही. याचं टेन्शन आलंय बघ. काहीतरी करावं लागणार आहे आपल्याला. परी करावं तरी का आता? माझ्या वडिलांचा बाबा आहे, आपण जाऊ का त्याच्याकडे? हो चला, आता जाऊ आपण बाबाकडे. आता नको, आता अंधार लय झालाय. आपण काय करता सगळेजण उद्या जाऊ. आणि गावामध्ये ही गोष्ट कोणाला कळू दे नका. सगळेजण आपण उद्या त्या बाबाकडे जाऊ. हो हो जाऊ ता, आता घरला जा. हो मा, बोल की. तिकडे कशाला गेल्या रे भूताच्या ठाई? काही म्हणतात ते लोक, काही झालं नाही म्हणून कोणाला काही बी. सगळ्या गावात भरायला रे. तुला माहित आहे की नाही रे, काय
ते जंगल खात्यामध्ये आपल्या गावातली पोरं गेलीत म्हणून काहीतरी कराय. आता काय माहित नाही बा. म्हणाले तर 2 काहीतरी मेलेत म्हणून. मला तर काही माहित नाही, म्हणजे असं म्हणाले, चर्चा चालू आहे. हो र, मग एक कानावर आले 2 मेले तुम्ही. हो र, आधी ती जागा खडतर आहे, काला गेली असतील ते कार्टे आता तिकडे. अवघड आहे बा, कसं होते की काय नाही आता ते. का बरं जंगल खात्यामध्ये गेलेत पोरं केड्यावरून करल्या? हा कसं काय मरून जातील ती. अरे मरून गेलं तर काय आपल्या जीवाला ओंबा होईल की. अरे करण्या किती दूर आहे रे? एवढ्या अंधारात आणलास ते आणलास. थोडंच समोर आहे, चला. हे थांबा, इकडे या, जवळ या थोडं. महाराजापाशी गेल्यानं कोणी काही बोलू नका, पच त्याला माहित राहते सगळं. त्या महाराजाला कसं माहित आपण सांगणार? तुम्ही मध्ये चला, तिथे गेल्यानं तुम्हाला सगळं कळते. अघोराय नमस्तुभ्यं घोरघोरतराय च. इथं फक्त 2 जण थांबा, बाकीचे बाहेर जा. एक भयानक जंगल, तिथं तुमचे 2 मित्र मेले, एक जिवंत आहे. त्याला जर वाचवायचं असेल तर आज रात्री 12च्या आधी वाचवा. महाराज एवढ्या जंगलात त्याला कुठं हुडकाव? महाराज, हे सगळं कशामुळे झालं? आणि तुम्ही न मानता त्याचा अपमान केला, त्याच्यामुळं हे सगळं घडलंय. महाराज ती आत्मा कशी झाली? खूप दिवसाखालची गोष्ट आहे ही. तिच्या माईला महिनाभर झालं रुपये बी येणार हातामध्ये. काय झालं की नाही, पैसा कुठं तुला कुठं नाही, काहीच कुठं लागणार तुला. माझं बी तसंच झालंय रे मायला. माझ्याकडे तरी कुठं पैसे आहेत रे. अरे माझ्या दिवशी काय रे भारी होते काय. मलाच काल 2 लाखाची लेटर लागली, म्हणून आता चांगलं आहे सगळं. कोणती लेटर लागली आम्हाला बी सांग की थोडं. मोबाईलवर एक लॅटरी आहे, फर्स्ट प्राइस त्याचा 5 कोटी रुपये. ह्याच्यातले तुम्हाला 2 लाख रुपये लागले. तर ते लॅटरी किती रुपयाला आहे? काय नाही, ती लॅटरी 1,500 रुपयाला आहे. तुझ्याकडे पैसे किती रुपये आहेत? माझ्याकडे फक्त 500 रुपये आहेत. तुझ्याकडे किती रुपये आहेत? माझ्याकडे 500 रुपये आहेत भाऊ. मग मी 500 रुपये देतो, ती गमती लॅटरी काढू आपण. हो जमते की. झाली लॅटरी काढली. लॅटरी कधी लागते रे? लागते एका तासानंतर कळते आपल्याला. आपल्या लॅटरीचा नंबर काय आहे? 71 आहे. तर माझ्या गाडीचा नंबर होय की. माझ्या देवाच्या आशीर्वादाने लागल्या ना. बरं आहे की रे भाऊ आपल्याला. घरचा पुण्याला आपल्याला जावं लागेल. लागावर लई मजा होते आपल्या लागल्यावर लॅटरी. कुठे गेलता दिस नाही गेलास? काल हैदराबादला गेलतो. हॅलो, खरं म्हणालास की? खरं सांग. चल आपल्या गाडीमध्ये आपण दोघं जर असले असतं तर आपल्या याच्याला किती रुपये होते? 2.5 कोटी. कस काय रे न्यानो, आपण तर 3 जण आहा की. माझ्याकडे प्लॅन आहे म्हणून भाई. या लॅटरीतून सर्वाला आपण गायब करूता. असं कसं करावं रे न्यानो? त्याच्यामुळेच आपल्याला लॅटरी लागली. आपल्याला पैशाची लय गरज आहे आणि पैशावर मोठं कोणी बी राहीना. हो रे न्यानो, तुझं सगळं बरोबर आहे, पण पैशासाठी मारावं काय? तू माझ्यासाठी येतोस की नास? भाऊ तुझ्यासाठी कुठे येतो, इथं तर विषय पैशाचा आहे. हॅलो सोम्या, कुठं आहास? बस स्टँडला ये. तुझ्यामुळे आम्हाला लॅटरी लागली. मी न्यानो तुला पार्टी देणार आज. आभ्यावर जाऊता ये. काय म्हणले रे ना? यालो म्हणलंय. न्यानो कार काढ, बस स्टँडला जाऊ. अरे धाबा तरी इकडे आहे की.
समोर एक माणूस आहे, आपल्या घ्या जायचं त्याला. बरं. नाही मेलं काय रे? मेलं. यानं मारले याला मग आता टाकाव कुठं? या टाइमला जंगल खात्यात कोणी रे ना, जंगल खात्यामध्ये टाकू त्याला. हो, चल पटकन गाडी घे चल. जंगल खात आलं बघ. या कारणामुळं ती आत्मा झाली आणि जंगलात भटकत राहिली. याच्यावर काही उपाय महाराज? मागच्या आमुषाला हे भूत खूप भयंकर झालंय. आता त्याला रोखणं खूप अवघड आहे. महाराज याच्यावर काहीतरी उपाय असेल की? एक उपाय आहे. एका ठिकाणी त्या भूताची राख आहे, ती तुम्हाला हुडकायची आहे. ते राख घेऊन ते तुम्हाला गंगेत नेऊन टाकायचे आहे. आणि हे सगळं करताना ते आत्मा तुम्हाला 100 वेळेस रोकेल. हे घ्या धागा, हे तुमची रक्षा करेल. ए थांबा इकडे या. आपण काय करू दोघं जाऊ. एकट्याला मधामध्ये गेल्या ना हे वाटते त्याच्यामुळे. आणि हाताचा धागा कोणी सोडू देऊ नका. महाराजांना धागा दिला. धागा सगळेजण बांधल्या का बघा? बांधल्या. धागा सोडू देऊ नका हातातला. सगळेजण जाऊ मग. भाऊ मी बी येणार आता, मला भी वाटायला. भाऊ मी बी येणार, मला लय भी वाटायला. भाऊ माझ्या नाही येणं होणार आता. अरे तिथं मित्र आपले मरून चलित. तुमच्या जीवाला जर अशी लाज वाटू द्या. तुम्ही काय म्हणाले आम्ही येणार मधामध्ये. एक जन्म सोडून द्या, 7 जन्म जरी मित्रासाठी मेले की नाही तरी काय हरकत नाही. तुम्ही कोणी या नाही या, मी एकटाच होतो बघा. भाऊ कोणी येऊ नये तुझ्यासोबत मी येतो. हो, मी बी येतो. ए ऐका, जंगल लय मोठा आहे. दोघं जण धावता. काय वेळ आपल्या हाताला कुठपर्यंत गंड आहे की नाही तोपर्यंत भूत काही करू शकणार. सोनू या. हे भाऊ मला येऊ दे की मला भेव वाटाले. चल सोन्या, सोनू भाऊ, सोन्या, 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 सोनू भाऊ, सोन्या, 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 सोनू, सोनू, सोनू भाऊ, सोन्या. अरे सोनू, सोन्या, अरे सोन्या होय का ती? सोन्या भेटले यार.
हे जिथं आहे रे. येतो ना त्याला आधी दवाखान्यात न्या तुम्ही. नाही त्याला आधी दवाखान्यात न्या, उठा दवाखान्यात उचला रे. हे दवाखान्यात त्याला लवकर चला लवकर. अरे इथं मंदिरात कशामुळे आणलास मला? अरे हे काय झालंय? बघा बघा लवकर. याला आता काय वाचायचा भरोसा नाही. आता याला फक्त देव वाचवू शकतो. भैया तू इकडे थोडं बोलायचं तुझ्याशी. आता याला वाचायची काही शक्यता नाही. याला देवच वाचू शकतो. तसं म्हणणं करा साहेब. तसं करण्याचा तुम्ही काहीतरी प्रयत्न करा. नाही आता आपल्या ह्याची वरती राहिली नाही. हे ओमा सोनून डोळे उघडले. महाराजांना म्हणलं होतं आल्या या जागेवर बरोबर. आता हुडकाव कुठं. चला त्या खांब्याकडे बघू, भयंकर जागा. त्या उंब्याच्या झाडाकडे बघू तर की. जाऊन इथं आता काय झालं? इथं काहीतरी आहे रे. लय जोरात झटका बसलाय मला. इथं खंदा. मी करतो. तू म्हणलं तसं या भूताची राख आणल्या. आता याचं करायचं काय? ते महाराजांनी जसं म्हणलं की नाही, या राखाला आपण गंगामध्ये नेऊन टाकल्या तर त्या भूताचा मुक्ती होईल आणि भूत नाश होईल. पण हे राख टाकायची कशी? पुतले भयंकर झाले ते. आपल्याला राग टाकायला गेल्याने 100 दाडीला असं महाराजांना सांगलं होतं आपल्याला. मग कसं करावं रे? हे बघा, काय जरी झालं तर हे आपल्याला राग नेऊन टाकावंच लागेल. नाही तर आपल्यात एक बी वाचणार नाही बघा. काय बरे. अहो आपल्या हाताचे धागे सुद्धा सुटून गेलेत महाराजांना दिलेले. आपल्याला लई जपून जावं लागेल तुमच्या. पण टाका कोणत्या गंगत? अरे आपल्या सीता नदीत टाकूत की तिचा आणि गंगेचा संगम आहे. हो जमते. हे परवा इथं काय करायचं की घरला? काय नाही काय नाही. हे तुम्ही जा पुढे, मी गण्याला आणि बजरंगाला घेऊन येतो. हे इथून गाडी जायला इथून पायानं जावं लागते. चला चला पटपट चला. भूतेच्या आधी टाकून जाऊ. चला पळा.
ते तिथं संगम. ऐका हे बघा, महाराजांना म्हणले एक मंत्र दिला आणि मध्यभागी गंगेच्या जाऊन जयाला आपण विसर्जन केल्या तरच त्या भूताला मुक्ती होते. हळूहळू त्याला सगळे जपून चला. पण मधात आल्या आता एक मंत्र म्हणतो, सगळे हात जोडा आणि डोळे लावा. हो मंत्र म्हणतो घ्या. हा चला. अरे हे दोघांना काय करायचं ना? अरे राग बी असते की नाही आले, आपले 2 माणसं मेले. जपून चला. कुठं आहे बघा, कुठं आहे? राग कुठे गेली? हे तिथं आहे राग बघा. काहीच खरं नाही कुणाचं. असंही मारतात तसंही मारतात, 4 जणी जाऊता. Oh my God!